हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, लॉ सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी एक व्हिडिओ सिरीज सुरू करत आहे. या सिरीज मध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील जे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे अशा सर्व कॉलेज विषयी माहिती देणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला ऍडमिशन्स घ्यायचे असतात त्यावेळेस तुमच्या जिल्ह्यात कुठलं गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्या गव्हर्नमेंट कॉलेजची फीज किती आहे, फॅसिलिटीज काय काय आहेत, कट ऑफ किती असणार आहे त्या कॉलेजचा आणि इतर सर्व डिटेल माहिती मी या सिरीज मध्ये वेगवेगळ्या व्हिडिओ मधून तुम्हाला देत राहणार आहे. तर मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण भविष्यामध्ये मी तुमच्या जिल्ह्यातील कॉलेजवरती पण व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील गव्हर्नमेंट कॉलेज विषयी माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अहमदनगर मधील न्यू लॉ कॉलेज अहमदनगर या कॉलेज विषयी संपूर्ण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही 3 इयर आणि 5 इयर सीईटीच्या लाईव्ह बॅचेस सुरू केलेले आहेत. या बॅचेस मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू प्रॅक्टिससाठी तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर या ज्या बॅचेस आहेत त्या 3 इयर सीईटी साठी पण चालू आहेत आणि 5 इयर सीईटी साठी पण चालू आहे. आमची जी रिसेंट बॅच आहे ती 17 फेब्रुवारीला आम्ही सुरू केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. तुमची संपूर्ण एक्झामची प्रॅक्टिस या करून घेतली जाणार आहेत आणि एक्झाम झाल्यानंतर कॅप राऊंड पर्यंत अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, काही सपोर्ट पाहिजे असेल तर ग्लोबल ऑनलाईन नेहमी तुमच्या सोबत असणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही 5 इयर सीईटी आणि 3 इयर सीईटीचे जे कोर्सेस आहेत ते परचेस करू शकता. या कोर्सची फी फक्त 2000 रुपये आहे. तर आजचं जे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे ते आहे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर, जे अहमदनगर मध्ये आहे, म्हणजेच आत्ताचं अहिल्यानगर. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण या कॉलेज विषयी पाहूयात. हे कॉलेज एस्टॅब्लिश झालं होतं 1970 मध्ये. गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूशन आहे. हे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड आहे. या कॉलेजमध्ये अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा कोर्सेस लॉच्या संदर्भात प्रोव्हाइड केले जातात. हे गव्हर्नमेंट एडेड लॉ इन्स्टिट्यूशन असल्यामुळं इथे तुम्ही कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो, इथे वेगवेगळे कोर्सेस ऑफर केले जातात, जसं की 3 इयर LLB, 5 इयर LLB मध्ये तुम्हाला BA LLB हा कोर्स इथे ऑफर केला जातो. पोस्ट ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा कोर्सेस मध्ये तुम्हाला LLM, DTL, DLL आणि LW सारखे कोर्सेस सुद्धा इथे मिळू शकतात. त्यानंतर मित्रांनो, इथे ऍडमिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर जसं की आपल्याला माहिती आहे आपण सीईटी मधून इथे फक्त ऍडमिशन घेऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, इथे ज्या रिझर्वेशन पॉलिसीज ज्या आहेत त्या ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म आहेत. जसं गव्हर्नमेंटचं रिझर्वेशन आहे त्याच पद्धतीने इथे यांचे सीट जे आहेत ते भरले जातात. तर मित्रांनो, यांचं जे फी स्ट्रक्चर आहे 2024-25 साठी यांचं फी स्ट्रक्चर यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. 3 इयर साठी जी फी आहे ती 15,000 रुपये एका वर्षासाठी यांची फी आहे. LLB 5 इयरची जी फीज आहे ती 15,500 एवढी फी यांनी यांच्या वेबसाईटवरती मेन्शन केलेली आहे. 25-26 त्यानंतरचं जे फी स्ट्रक्चर आहे यांनी अप्रुव्हलसाठी FRA कडे पाठवलेलं आहे. ते पण त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती दिलेलं आहे. बाकी तुम्हाला जर डिटेल फी स्ट्रक्चर पाहायचं असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता. तसेच ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये ऍडमिशन 2025 मध्ये सुद्धा मी तुम्हाला ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन तिथे दिलेली आहे. त्याच्यामुळे ऍप डाउनलोड करून तुम्ही त्या ऍप मध्ये सुद्धा ही इन्फॉर्मेशन पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो, यांच्याकडे ज्या असणाऱ्या फॅसिलिटीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपण पाहूयात. इथे वेल इक्विप्ड लायब्ररी यांच्याकडे आहे. लॉ स्टुडंटला प्रॅक्टिस करण्यासाठी मूड कोर्ट असोसिएशन पण आहे. तुम्ही मूड कोर्टच्या माध्यमातून लॉची प्रॅक्टिस सुद्धा इथे करू शकता. त्यानंतर यांच्याकडे जिमखाना आहे आणि रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी पण इथे घेतल्या जातात. तर मित्रांनो, यांच्याकडे असणारी जी फॅकल्टी आहे ती खूप एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे. त्यांच्याकडे रिसर्च एक्सपर्टीज आहेत. पुढे आपण जर यांची प्लेसमेंट अँड इंटर्नशिपची जर फॅसिलिटी पाहिली तर इथे हे लॉची प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतात मूड कोर्टच्या माध्यमातून आणि लीगल एड क्लिनिक्स पण यांच्याकडे आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील टॉपच्या लॉ फर्म आहेत आणि ऍडव्होकेट्स आहेत त्यांच्याकडे सुद्धा इंटर्नशिपसाठी तुम्हाला या कॉलेजमधून पाठवलं जातं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमची लॉची प्रॅक्टिस जी आहे ती परफेक्ट होण्यासाठी हे कॉलेज खूप चांगलं असणार आहे. कारण इथे तुम्हाला मूड कोर्टच्या माध्यमातून प्रॅक्टिकली तुम्हाला लॉची प्रॅक्टिस करता येते. त्याच्यानंतर लीगल एड्स क्लिनिक पण आहे, तिथनं पण तुम्ही तुमची प्रॅक्टिस लॉची करू शकता.
इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळतात, प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्हाला इथे मिळते. तुम्ही वेगवेगळ्या लॉ फर्म मध्ये आणि टॉपच्या ॲडव्होकेट्सकडे इंटर्नशिप करू शकता. त्यानंतर इथे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण होतात, जसं की मुटकोट कॉम्पिटिशन होतं. वेगवेगळे कॉलेजेस जे आहेत त्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतात आणि तुम्ही ऍज अ स्टुडंट कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करू शकता. त्याच्यानंतर यांच्याकडे लीगल एड्स क्लिनिक आहे, स्टुडंट असोसिएशन आणि वर्षभर वेगवेगळे इव्हेंट्स यांच्याकडे होत राहतात. पुढे मग यांचे जे ॲल्युमिनी आहेत ते ज्युडिशियरी सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या लॉ फर्ममध्ये आणि पब्लिक सर्व्हिसेसमध्ये सध्या कार्यरत आहेत. आणि यांचं जे ॲल्युमिनी नेटवर्क आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. त्यांच्याकडून पास होऊन विद्यार्थी लॉ क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपलं करिअर घडवत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला इथे ऍड्रेस दिलाय. हे कॉलेज लोकेटेड आहे लाल टाकी रोड वरती, ऑपोजिट टू सिद्दीबाग, अहमदनगर, अहिल्यानगर. फोन नंबर तुम्हाला इथे दिलाय 0241232407. यांची वेबसाईट पण आहे www.newlawcollege.edu.in. या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या कॉलेजची डिटेल माहिती पण काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं कॉलेज विषयी. आता हे कॉलेज एवढं व्यवस्थित आहे, एवढं सगळं चांगलं आहे या कॉलेजमध्ये. तर या कॉलेजमध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला या कॉलेजचा कट ऑफ माहिती असणं महत्वाचं आहे. आणि मागच्या वर्षीच्या ऍडमिशन राऊंड्स मधून मी या कॉलेजचा सगळा कट ऑफ जो आहे तो कंपाईल केलेला आहे. तर इथे आपण आता या कॉलेजचा कट ऑफ पाहूया. आपण जर कट ऑफ पाहिला तर ओपन कॅटेगरीसाठी इथे जनरलसाठी 99.1032.704 हा कट ऑफ ओपन कॅटेगरी जनरलसाठी होता. फिमेलसाठी 95.0416.129 होता. डिफेन्ससाठी पण दिलाय तुम्हाला, फिजिकली हँडिकॅपसाठी पण दिलाय, ओबीसी कॅटेगरीसाठी पण इथे दिलाय 99.8715. 6 to 8 ओपन ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा तुम्हाला कट ऑफ दिसतोय. SEBCचा कट ऑफ पण इथे आहे. SC कॅटेगरीसाठी 97.1228524. त्याच्यानंतर ST कॅटेगरीसाठी 96.68157121 हा कट ऑफ या कॉलेजचा मागच्या वर्षासाठी होता. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर NT कॅटेगरीसाठी जर तो पाहिला तर NT1 साठी 83.1960461, NT2 साठी 89.3513924, NT3 साठी हा कट ऑफ जो होता तो 97.5821.195 असा वेगवेगळा कट ऑफ इथे मागच्या वर्षीच्या 3 इयर सीईटी साठी होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5 इयर सीईटीचा कट ऑफ सुद्धा मी इथे मेन्शन केलेला आहे. ओपन जनरल OMS साठी 96.281362 अशा पद्धतीने वेगवेगळे कट ऑफ वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज मी तुम्हाला इथे ऑलरेडी दिलेले आहेत. लक्षात ठेवा, हे कट ऑफ 5 इयर सीईटी साठी आहेत. त्यानंतर पुढच्या पेजवरती पण तुम्ही पाहू शकता 5 इयर सीईटीच्या रेस्ट ऑफ द कॅटेगरीसाठी इथे मी कट ऑफ मेन्शन केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे कट ऑफ आहेत आणि ही कॉलेजची इन्फॉर्मेशन जी आहे मी तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन ऍपमध्ये ऍडमिशन 2025 या फोल्डरमध्ये सगळं काही देत आहे आणि ती फ्रीली ऍक्सेसेबल आहे. तुम्हाला कुठलंही परचेस करण्याची गरज नाही. ऍपमध्ये जाऊन तुम्ही ते ऍप डाउनलोड करून त्यामध्ये तुमच्या कोर्समध्ये जाऊन हे कंटेंट जे आहे ते फ्रीली चेक करू शकता. तुम्ही हा कट ऑफ तिथे डिटेल पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करायचंय आणि त्याच्यामध्ये हा सगळा डेटा जो आहे तो ऍक्सेस करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे गव्हर्नमेंट कॉलेज मी दिलेत, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज दिलेत, प्रायव्हेट कॉलेज वेगवेगळ्या जिल्ह्यामधली तिथे लिस्ट ऑलरेडी मेन्शन केलेली आहे. सीईटीचे सर्व काही डिटेल तुम्हाला तिथे सापडतील, ते तुम्ही फ्रीली ऍक्सेस करू शकता. ठीक आहे मित्रांनो, हे होतं न्यू लॉ कॉलेज अहमदनगर विषयी, जे की गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. आणि जर तुम्ही प्लॅन करत असाल या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी टोटल डिटेल्स एक्सप्लेन केलेले आहेत. ते तुम्ही पाहून तुमचा डिसिजन कधीही घेऊ शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचे असतील तर आपल्याला जसं माहिती आहे की इथे कट ऑफ जो आहे तो खूप हाय लागतो. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये कट ऑफ खूप कमी असतो. पण जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन आपल्याला घ्यायचं असेल, आपलं करिअर आपल्याला चांगलं घडवायचं असेल तर गव्हर्नमेंट कॉलेज शिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये. माझी तर अपेक्षा आहे की तुम्ही तुमचं टार्गेट GLC मुंबई किंवा मग ILS पुणे सारखं कॉलेज ठेवावं. पण सेकंडरी ऑप्शन म्हणून आपण हे तुमच्या जिल्ह्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेस पण ठेवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता जर तुम्हाला GLC मध्ये किंवा ILS मध्ये ऍडमिशन नसेल भेटत तर. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुमची या एक्झामची तयारी परिपूर्ण होण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन मध्ये जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही 17 फेब्रुवारी पासून सुरू केलेली आहे. ती बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही तुम्ही ऍप डाउनलोड करून हा कोर्स परचेस करू शकता.
तर मित्रांनो, या कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतील, संपूर्ण अभ्यासक्रमाचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाचे अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक MCQ, हे सगळं तुम्हाला या कोर्समध्ये मिळेल. तर मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉइन करा. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासोबत तुमच्या ऍडमिशन पर्यंत राहणार आहे. तुम्हाला एक्झाम नंतर जरी काही इश्यू असेल, जर तुम्हाला वाटलं की एखादी गोष्ट तुमच्या एज्युकेटर सोबत डिस्कस करावी, तर ग्लोबल ऑनलाईन नेहमी तुमचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी रेडी असणार आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या कॉलेजमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.